विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आज मुंबईमध्ये झालेल्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली। भाजपचे पराग अळवणे यांनी आज विधानसभेत प्रस्ताव मांडला। राज्याची प्रगती साधणारं सरकार जनतेने यावेळी निवडलं आणि प्रगती रोखणाऱ्यांना नाकारलं असं अळवणे यांनी यावेळी सांगितलं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले। त्यामुळे अनेक दालनं खुली झाली आहेत, त्याची जनजागृती सरकारने करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। या सरकारने महिलांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्याचंही अळवणे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं। राज्यपालांच्या भाषणात 62 मुद्दे आहेत, त्यातून राज्य प्रगतीकडे कसं अग्रेसर होईल याचा आराखडा आहे असं ते म्हणाले। राज्यातील सर्व घटक आणि विभागांचा बारकाईने विचार करून सरकारने आपला रोड मॅप आखला आहे। अर्थव्यवस्थेला चालना दिल्यामुळे कुशल आणि अकुशल रोजगार संधी मिळणार आहेत असंही ते म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव यांनी या प्रस्तावाला विरोध केला। विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाचं स्वागत करत राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य सरकार आणखी मजबूतीने काम करेल असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। तर महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं। पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हरित डेटा सेंटर तयार केलं आहे। हे सेंटर तयार करणारं महाराष्ट्र देशात प्रथम असल्याचं कायंदे यांनी सांगितलं। याशिवाय महिला, युवती, युवकांसाठी महायुती सरकारने राबवलेल्या योजना उल्लेखनीय ठरल्याचं त्या म्हणाल्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं मत व्यक्त केलं।